हरिओम. मी मुग्धावीरा नंदकुमार दुर्वे, कल्याण पश्चिम उपासना केंद्र. आता मी जो अनुभव सांगणार आहे तो काही माझा एकटीचा नाही आहे. कल्याण केंद्रातल्या 10 कार्यकर्त्यांचा मिळून हा अनुभव आहे. कल्याण पश्चिम उपासना केंद्रातर्फे दरवर्षी कसाऱ्याजवळ 5 पाडे आहेत, अत्यंत गरीब आणि गरजू वस्तीचे. तर तिथे दिवाळीच्या दिवसात फराळ वाटप आणि जून महिन्यात वह्या वाटप केलं जातं आणि त्याच्यासाठी आमच्याकडचे 10 कार्यकर्ते दरवर्षी जात असतात. तिथे जाण्यासाठी जरा वाट दुर्गम आहे, त्याच्यामुळे आमची एक सुमो ठरलेली आहे कायमची आणि त्या सुमोचा ड्रायव्हरसुद्धा ठरलेला आहे. त्यातल्याच एका पाड्यावर, पाटोळ नावाच्या पाड्यावर आम्ही 2008 साली उपासना सुरू करायचं ठरवलं बापूंची. त्याच्यासाठी आम्ही ती सुमो नेहमीप्रमाणे बोलवली, एक तारीख फिक्स केली आम्ही आणि आमच्याबरोबर भांडूपचे 10 कार्यकर्तेसुद्धा येणार होते, भांडूप उपासना केंद्रातले. आम्ही सकाळी 7 वाजता निघायचं ठरवलं. गाडी आमची नेहमीप्रमाणे आली, पण ड्रायव्हर मात्र नवीन होता. 7 वाजता आम्ही निघालो. कसाऱ्याजवळ आम्ही आणि भांडूपचे कार्यकर्ते असे आम्ही कसाऱ्याजवळ एका ठिकाणी भेटणार होतो. वाटेत आम्हाला ढोलकी घ्यायची होती, कारण उपासना सुरू करायची म्हणजे आरती, गजर हे सगळे प्रकार होणारच होते. म्हणून एका ठिकाणी आम्ही ढोलकी घेण्यासाठी थांबलो. त्यावेळी असं लक्षात आलं की गाडीचे दरवाजे जाम आहेत. गाडीचे दरवाजे ड्रायव्हरनी बाहेरून उघडल्याशिवाय उघडतच नाही आहेत. त्याच्यामुळे एकच जण खाली उतरून जाऊन ढोलकी घेऊन आला. त्याच्यानंतर आम्ही कसाऱ्याला गेलो. कसाऱ्याला नाश्त्यासाठी आम्ही उतरलो. पुन्हा तोच प्रकार, दरवाजे जाम. त्यामुळे त्यांनी उतरून बाहेर येऊन आम्हाला काढेपर्यंत, त्याच्यानंतर आम्ही उतरलो. त्याला आम्ही म्हटलं पण, अरे असली कसली गाडी घेऊन आला, जरा चेक तरी करून आणायचंस, दरवाजे तू उघडल्याशिवाय उघडतच नाही आहेत. तो काही बोलला नाही. त्याच्यानंतर भांडूपचे कार्यकर्ते आम्हाला भेटले. आम्ही तिथून निघालो. कसाऱ्याजवळून एक वाकडी वाट आहे, तिथे वळण आहे आणि त्याच्यानंतर एक अरुंद चिंचोळी वाट आहे जी सरळ आहे आणि त्याच्या बाजूला फक्त खडक आणि मोठमोठे दगड असाच रस्ता आहे. फक्त छोटासाच चिंचोळा रस्ता आहे की ज्याच्यावरून गाडी एका वेळेला एकच गाडी जाऊ शकेल. म्हणून आम्ही त्या ड्रायव्हरला सांगितलं, तू नवीन आहेस पण जरा वाट अवघड आहे, तर जरा जपून जा. आणि एवढं आम्ही बोलेपर्यंत समोरून एक जीप आली. जीपला रस्ता करून देण्यासाठी म्हणून थोडीशी त्यांनी गाडी बाजूला केली आणि त्याचा अंदाज चुकला. त्यांनी सरळ रस्ता होता तो सोडला आणि जी खडकाळ वाट होती तिकडे ती गाडी घुसली. एकदा गाडी त्या खडकाळ वाटेवर गेल्यानंतर गाडी पूर्णपणे कधी ह्या बाजूला कधी त्या बाजूला अशी पूर्णपणे चालायला लागली, कारण सरळ वाट त्या ड्रायव्हरनी सोडून दिलेली होती. आणि त्याला ब्रेक दाब म्हणून सगळेजण सांगत होते, पण तो ब्रेक न दाबता ॲक्सिलेटरवरच पाय देत राहिला आणि ब्रेक दाबायचा तो नावच घेणं, कारण तो सुद्धा घाबरला होता. आणि अशी गाडी, आता आम्हाला एवढं कळून चुकलं की कुठेतरी जाऊन ही गाडी आदळणार आणि मगच थांबणार. तोपर्यंत ही गाडी थांबू शकत नाही आता, कारण तो ब्रेकवर पाय अजिबातच देत नव्हता. त्याच्यामुळे तो त्याच्या प्रत्येक कोलांटी उडीला प्रत्येकजण बापू 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 एवढाच फक्त शब्द सगळ्यांच्या तोंडातून, बाकी त्या निर्गम भागात कसलाही आवाज नाही. बापूंच्या नावाचा पुकारा फक्त सगळीकडे होता. हळूहळू गाडी जाता जाता ड्रायव्हरच्या मागचा बॅक सीट आणि आम्ही बसलो होतो तिथले आमचे बॅग, ह्याच्यामध्ये मधले जे आम्ही 4 जण होतो ते पूर्णपणे 2 सीट जवळ आल्यामुळे पूर्णपणे चेपले गेलो. मागच्या बाजूच्यांची तर हालत विचारायलाच नको होती. आणि आता गाडी थांबते कुठे आणि कुठल्या क्षणाला थांबते हे आम्हाला काही कळेना. आणि जाता जाता आम्हाला समोर दिसला एक खोल खड्डा दिसला. त्या खड्ड्याच्या दिशेने गाडी जात होती. आम्हाला पूर्णपणे आमचं मरण समोर दिसत होतं की आता या खड्ड्यात गाडी पडणार. तो खड्डा खोल होता, आम्हाला माहिती होतं, नेहमी जाणारे होतो आम्ही, आणि तिथेच आमचं शेवट आहे एवढं आम्हाला कळून चुकलं. जसा खड्डा जवळ यायला लागला तसे डोळे मिटून जीवाच्या आकांताने एकदम जोरात ओरडलं बापू करून, आणि गाडी खटकन थांबली. गाडी थांबली म्हणून डोळे उघडून आम्ही बघितलं तर गाडी आमची खड्ड्यात नव्हती गेली. त्या खड्ड्याच्या तिथे एक वाळकं झाड होतं. त्या झाडाला फांद्याही नव्हत्या, त्या झाडाला पानंही नव्हती. एक वाळकी काठी होती आणि त्या काठीने आमची 10 माणसांनी भरलेली सुमो अडवून धरलेली होती. खड्ड्यात जाण्यापासून ती सुमो आमची वाचली होती. गाडीची पुढची 2 चाकं आतमध्ये थोडीशी गेलेली होती, नाही असं नाही, पण गाडी बाहेर आम्ही सुरक्षित होतो. आम्हाला कुठलीही इजा झालेली नव्हती. मधल्या भागात जे आम्ही चेपले गेलो होतो तेवढंच. पहिल्यांदा आम्ही भांडूपच्या लोकांना फोन केला, त्यांना मागे बोलवून घेतलं. ते मागे आले आणि आता आम्हाला कळलं की त्या गाडीचे दरवाजे सकाळपासून जाम का होते. त्या गाडीचे दरवाजे जर उघडत असते तर त्या गाडीच्या हेलकांड्या, प्रत्येक हेलकांड्याबरोबर दोन्ही बाजूचे दरवाजे उघडून आम्ही 4 दिशेला केव्हाच फेकलो गेलो असतो. ते आम्ही फेकलो गेलो नाही, कारण गाडीचे दरवाजे सकाळपासून जाम होते. ही योजना त्याची पहिल्यापासूनच झालेली होती. त्याला हे पुढचं सगळं माहिती होतं.
त्याच्यामुळे त्यांनी तो व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती. त्याच्यानंतर भांडूपची लोकं आली. मग आम्हाला एकेकाला त्यांनी बाहेर काढलं. तर मागच्या बाजूला जी लोकं बसलेली होती तिथे ढोलकी ठेवलेली होती. त्या ढोलकीचे स्क्रू गाडीच्या प्रत्येक उडीबरोबर मागच्या एका कार्यकर्त्याच्या पायाला घासले जात होते. त्याचा पाय पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता. आता आपल्याला बापूंनी एडीएम शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे किट होतंच प्रत्येकाकडे. त्याचं रक्त सगळं पुसून काढलं आम्ही. त्यांचं जसं रक्त पुसून काढलं तसा त्यांचा पाय आमच्या डोळ्यादेखत पुरीसारखा फुगत गेला. आम्ही सगळं बघतोय त्यांचा पाय कसा सुजतोय वगैरे. पायाची सूज थांबल्यावर पटकन आपली उदी हजर होतीच सगळ्यांकडे. उदी घेतली, ती त्यांच्या पायाला भराभर चोळली. जशी उदी चोळली तसं आमच्या डोळ्यादेखत जो पाय सुजला होता ती सूज भराभर उतरत गेली. त्यांचा पाय नॉर्मल झाला आणि टुणकण उडी मारून तो माणूस खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही वेदना नव्हती. एकेकाला आम्हाला बाहेर काढल्यानंतर ती रिकामी सुमो बाहेर काढायला 10 जणं लागले. जी भरलेली 10 माणसांनी सुमो एका वाळक्या झाडाने अडवलेली होती. हा बापू कुठे आणि कसा धावून येईल हे आपल्याला काहीच सांगता येणार नाही. त्यामुळे हाच माझा अनुभव एकटीचा नसून हा आमच्या 10 जणांचा अनुभव आहे. आमच्या 10 जणांचे जीव त्या दिवशी बापूंनी कुठे येऊन वाचवले ह्याची आम्हाला कल्पना पण करवत नाही. तिथून आम्ही नंतर आलो खाली. सगळे खाली उतरल्यानंतर विचारलं की आता आपण काय करायचं, पुढे जायचं की परत फिरायचं. नाही म्हणजे ज्याची उपासना करायला आपण निघालेलो आहोत त्यांनीच तर आपल्याला आत्ता वाचवलं ना, मग ती उपासना करूनच पुढे आपण जायचं. आम्ही त्या पाटोळ गावात गेलो. आम्हाला सांगायला एक जिवंत अनुभव आमच्याजवळ होता. तिथून आम्ही घरी आलो. घरच्या कोणालाही आम्ही सांगितलेलं नव्हतं. तो ड्रायव्हर थरथर कापत होता. त्याने आम्हाला एकच विचारलं की आत्ता ज्यांच्या नावाने तुम्ही ओरडलात ना ते कोण. म्हटलं ते आमचे सद्गुरू आहेत, त्यांचा फोटो असला तर मला द्या. तो फोटो त्याला दिला. येताना त्याने आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्या दाराशी उतरवलं. इतका तो घाबरलेला होता. आणि घरी आल्यावर मी गौरांग सिंहांना फोन केला. म्हटलं असं झालं, आज मोठ्या ह्याच्यातनं आम्ही वाचलो, म्हणून उद्या दादाने येऊन भेट आणि दादांना सगळं सांग. दुसऱ्या दिवशी मी क्लिनिकमध्ये गेले. दादांच्या क्लिनिकचं मी नुसतं दार उघडल्याबरोबर दादांनी मला एकच प्रश्न विचारला, काय केलं मग झाडांनी, एवढंच विचारलं. हरिओम अंबज्ञ.